2024च्या विधानसभा निवडणुका संपलेल्या असून मुक्ताईनगर मतदार क्षेत्रामध्ये घडलेल्या विविध घडामोडी आपण आमच्या चॅनलसोबत बघितलेल्या आहेत। आज याच निकषावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत उपस्थित आहे शिवसेना तालुका अध्यक्ष प्रमोदजी धामोडे। संपले इलेक्शन जपा रिलेशन या मुद्द्यावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। प्रमोद धामोडे आमच्यासोबत उपस्थित आहे। धामोडे सरकार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। नमस्कार। प्रमोद भाऊ, सर्वात आधी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो आहे। मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत या विजयाकडे आपण कसल्या प्रकारे बघत आहात? हा विजय खऱ्या अर्थानं जनतेचा आहे। त्याचप्रमाणे जे विद्यमान आमदार आहेत चंद्रकांत भाऊ पाटील यांनी केलेल्या कामांचा, यांनी जनतेशी ठेवलेल्या जो 5 वर्षातला जो सुसंवाद ठेवला, त्या सुसंवादाचा हा विजय आहे। कामाच्या माध्यमातून जनतेने दिलेली ही कामाची पोचपावती म्हणून आज हा विजय आहे। या दृष्टीने आपण या विजयाकडे बघतोय। नक्कीच या निवडणुकांमध्ये कुठेतरी कोट्यवधीचा निधी दिल्या गेल्यानंतरही मुस्लिम समाज विरोधात गेलेला आहे अशी धक्कादायक चर्चा सुरू आहे। या विषयावर काय म्हणणार आहात? हे बघा, मुस्लिम समाज विरोधात गेला असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे। कारण बहुतांशी मुस्लिम समाज हा सन्माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्यासोबत होता। माझ्यासोबत देखील, आमच्या कार्यकर्त्यांसोबत देखील खांद्याला खांदा लावून गावखेड्यामध्ये मुस्लिम समाजाची कार्यकर्ते प्रचार करत होते। त्याच्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे। राहिला प्रश्न, काही प्रमाणामध्ये समाज इतकी कामं देऊन देखील विरोधात गेला, तर त्याचं प्रमुख कारण असं आहे की विरोधकांनी एक प्रचंड असा नेरेटिव्ह मुस्लिम समाजामध्ये पेरला होता। जातीय वादाचा मुद्दा असेल किंवा धार्मिक तेढचा मुद्दा असेल, असे काही मुद्दे विरोधी पक्षाच्या लोकांनी मुस्लिम समाजामध्ये पेरले होते। त्याच्यामुळे साहजिकरित्या एखादी सतत जर व्यक्ती आपल्या समाजाबद्दल काही चुकीचे नेरेटिव्ह पसरवत असेल तर समाज त्याला बळी पडतो। अशा पद्धतीनं काही प्रमाणात समाज बळी पडला, परंतु येणाऱ्या कार्यकाळामध्ये जो मुस्लिम समाज काही प्रमाणात विरोधात होता त्या समाजाला देखील सोबत घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीची वागणूक दिली जाईल। त्या समाजाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये सोडवण्याचा प्रयत्न सन्माननीय आमदार साहेब करणारच आहे। अशा आशयाची लवकरच एक मुस्लिम समाजामध्ये आणि सन्माननीय आमदार साहेब असतील, पदाधिकारी असतील शिवसेनेचे, यांच्यामध्ये एक समन्वयाची मीटिंग किंवा समन्वयाची सभा घडवून आणण्याचा आमचा लवकरच प्रयत्न आहे। सरकार स्थापन होताच ती समन्वयाची मीटिंग आम्ही 2 मुस्लिम समाजामध्ये आणि आमदार साहेबांमध्ये घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे। नक्कीच या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का घसरला का वाढला? कारण या मतदानामध्ये झालेल्या मतदानात कुठेतरी विरोधी पक्षाकडून EVMवर शंका घेतली जाते, काय म्हणणार आहे? पहिला विषय असा आहे की मतदानाचा टक्का घटला की वाढला, तर मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे। त्याचं प्रमुख कारण असं आहे की शासनाने जी लाडक्या बहीण योजनेचं जी योजना आणली त्याच्यामुळे महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महिलांनी मतदान उत्स्फूर्तपणे केलं, त्याच्यामुळे तो टक्का वाढलेला आहे। राहिला प्रश्न की आम्ही कालच एका पोर्टल न्यूजच्या किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून ऐकलं की ज्या विरोधी पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांनी काहीतरी मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये रिकाउंटिंगची मागणी केली। तो त्यांचा लोकशाहीने दिलेला तो त्यांना घटनात्मक अधिकार आहे, त्यांनी नक्कीच रिकाउंटिंगची मागणी करावी। परंतु एक शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून मला एक विचारावं असं वाटते की जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली, श्रीराम पाटील हे तुतारी चिन्हावरती लढले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढले, त्यावेळेला श्रीराम पाटलांचा दारुण पराभव झाला आणि त्यावेळेला त्यांच्याच कुटुंबातल्या रक्षाताई ह्या लोकसभेला निवडून आल्या। त्यावेळेला त्यांनी का EVMवर संशय व्यक्त केला नाही? त्यावेळेला का त्यांनी रिकाउंटिंगची मागणी केली नाही? त्यावेळेला पण करायला पाहिजे होती। म्हणजे हार गए तो EVM, चुन के आहे तो, असं कसं काय चालेल? असा नाही चालणार। मतदानाचा टक्का वाढला याच्यावरती आपण जर बारकाईनं आपण निरीक्षण केलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये बोदवड मुक्ताईनगर मतदारसंघातील जो सामान्यातला सामान्य घटक आहे, फळ विक्रेता असेल, कास्तकार असेल, शेतमजूर असेल, शेतकरी असेल, हे सगळे लोक जेव्हा आमदार साहेबांकडे समस्या घेऊन जात होते तेव्हा प्रत्येकाच्या त्याचा जात धर्म न बघता त्याच्या शंकेचं निरसन कशा पद्धतीनं होईल आणि त्यांना न्याय कशा पद्धतीने मिळेल या पद्धतीनं आमदार साहेबांनी कामं केली आणि तोच टक्का या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेला आपल्याला दिसतोय।
त्याच्यामुळे कोणी शंका घ्यायचं कारण नाही की हा मतदानाचा टक्का का वाढला. शेवटी उमेदवाराच्या कार्यकर्तृत्वावर जनता त्याला मतदान करत असते. उमेदवाराच्या कार्यकर्तृत्वावर त्याची जी निवडून येण्याची जी परिभाषा आहे ती जनता ठरवत असते. नक्कीच शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रकांत वटील हे निवडून आलेले आहे. त्यांच्या निवडीवर आपलं काय मत असेल? त्यांच्या निवडीवर माझं सगळ्यात पहिलं जर प्रतिक्रिया म्हणजे खरंच प्रामाणिकपणाने मी देऊ इच्छितो की भारतीय जनता पक्षाने अतिशय 100% प्रामाणिकपणाने काम केलं. त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अतिशय इतक्या चांगल्या पद्धतीनं काम केलं की तो कार्यकर्ता स्वतः आमदार आहे, तो कार्यकर्ता स्वतः भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा उमेदवार आहे. राहिला प्रश्न शिवसेनेच्या देखील लोकांनी त्या चांगल्या पद्धतीनं काम केलं, परंतु या विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा आहे. नक्कीच प्रमोद भाऊ, आपण या विषयावरती एक आपलं शंकेचं निराशन केलेलं आहे की मतदानाचा टक्का घसरला की वाढला आणि मुस्लिम समाजाने कुठेतरी मतदान केलं नाही. याबाबतच्या विविध क्लुप्त्या या मतदारसंघामध्ये लढवल्या जात आहे. लोकांपर्यंत नेगेटिव्ह आणि निगेटिव्ह मेसेज पोहोचवले जात आहे. तुमचं काम होणार नाही, यापुढे समाजाला उभं केलं जाणार नाही, याबाबत तुम्ही का बोलता? हे बघा, जर अशा पद्धतीनं जर कोणी मुस्लिम समाजाला टार्गेट करत असेल आणि म्हणत असेल की इथून पुढे तुमचे कामं होणार नाही किंवा तुमच्या ज्या सामाजिक समस्या आहेत त्या सोडवल्या जाणार नाही, तर हा अतिशय चुकीचा विषय आहे. कारण हे बघा, आपण लोकशाही प्रधान देशामध्ये राहतो. लोकशाहीमध्ये तुमचं मत तुम्ही कुणाला द्यावं हा घटनेने तुम्हाला अधिकार दिला आहे. त्याच्यामुळे आपण लोकशाहीमध्ये राहून मतं मागितली, लोकशाहीमध्ये राहून आपण निवडणुकीला सामोरे गेलो. ठीक आहे, काही प्रमाणामध्ये जर त्यांनी मतं दिली नाही, आपण असं गृहीतही धरलं, तर मग तेच हिंदू समाजाबद्दलही आपण बोललं पाहिजे. कारण जर मुस्लिम समाजाची काही माणसं, काही मतदार हा जर विरोधामध्ये असेल, तर मग हिंदू समाजाची देखील लोक काही प्रमाणामध्ये शिवसेनेच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये होती. मग शिवसेनेच्या उमेदवारांनी किंवा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी हिंदू समाजाच्या लोकांचंही काम करायला नको पाहिजे असंही म्हणावं लागेल. असं काही नसतं. नक्कीच लोकशाही आहे ही. लोकशाहीमध्ये आपण मत कुणाला द्यावं याचं स्वतंत्र दिलेलं आहे. घटनेमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून गेलेले आहे की आपलं मत आपण कुणाला द्यावं. नक्कीच. आणि तुम्ही ही चर्चेमध्ये या ज्या शंकेचं निराशन केलेलं आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तालुक्यातील जनतेला एक शिवसेना तालुका प्रमुख म्हणून आपण काय संदेश द्या? मी तालुक्यातील जनतेला सगळ्यात महत्त्वाचा एकच संदेश देऊ इच्छितो की आता निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती पार पडली आहे. जनतेनं त्यांच्या विचाराचा जो उमेदवार आहे तो निवडला आहे. इथून पुढे आता गावखेड्यामध्ये आम्ही काम करत असताना बऱ्याच वेळा अशा गोष्टी निदर्शनात येतात की एखाद्या व्यक्तीनं विरोधी पक्षात काम केलं, एखाद्यानं समर्थनात काम केलं म्हणून त्यांची कामं होऊ द्यायची नाही, आपापसामध्ये भांडणं करायची, आपापसामध्ये जे आपले संबंध आहे हे जोपासले पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीनं सामाजिक सलोखा तालुक्यामध्ये कसा टिकून राहील अशा पद्धतीनं जनतेनं एकमेकांशी वागलं पाहिजे. राहिला प्रश्न की शिवसेना तालुका प्रमुख म्हणून किंवा माझ्या सोबतची जी कार्यकारी माझं मंडळ असेल, इतर सेलचे माझे पदाधिकारी असतील, त्यांना देखील मी संदेश देऊ इच्छितो की झालं इलेक्शन, आता जपा रिलेशन. नक्कीच धन्यवाद प्रमोद भाऊ, आपण खूप चांगल्या शंकेचं निराशन केलेलं आहे आमच्यासोबत. मित्रांनो, आपण बघितलेले आहे झालेल्या मतदानामध्ये घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर शिवसेनाचे तालुका अध्यक्ष प्रमोद धामोडे आपल्या समवेत उपस्थित होते. त्यांनी या 2-3 ज्या शंका होते त्यांचे निरासन केलेलं आहे. लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा हक्क दिला गेलेला आहे, त्यामुळे एकाच समाजाला टार्गेट केलं जात नाही याबाबतचंही त्यांनी विश्लेषण करून दाखवलेलं आहे. आणि या येणाऱ्या काळामध्ये पुढे विरोधी पक्षामध्ये असलेल्या रोहिणीताई खडसे यांनी या EVMवर संशय निर्माण करून मतमोजणीचा एक मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे. मतमोजणीनंतर नक्की पुढे काय होते याबाबतचीही बातमी आम्ही आपल्या समवेत घेऊन उपस्थित राहणार आहोत. तर जाऊ नका कुठे, पाहत राहा फक्त झेड प्राईम न्यूज. कॅमेरामन आसिफसह झिया शेख, प्राईम न्यूज.